केज तालुक्यामध्ये मतदान यंत्रणा परिपूर्ण सज्ज झाली आहे, अशी माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी दीपक वाजळे यांनी दिली आहे। उद्या दिनांक 13 मे रोजी मतदान होणार आहे। या संदर्भात केज तालुक्यामध्ये मोठ्या संख्येने परिपूर्ण प्रशासनाकडून तयारी करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी दीपक वाजळे यांनी आज रविवार दिनांक 12 मे रोजी सकाळी 10 वाजता दिली आहे। जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुंडे यांच्या मार्गदर्शनामध्ये बीड जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणूक 2024 39 बीड लोकसभासाठी निवडणूक उद्या दिनांक 13 मे रोजी होणार आहे। या संदर्भात प्रशासन परिपूर्ण सज्ज झाले असून आम्ही केज तालुक्यामध्ये परिपूर्ण प्रशासनाने तयारी केली आहे, अशी माहिती दीपक वाजळे सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे। 39 बीड लोकसभा मतदारसंघ अंतर्गत 232 केज अनुसूचित जाती विधानसभा मतदारसंघाची निवडणुकीची पूर्वतयारी माननीय जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बीड लोकसभा मतदारसंघ आदरणीय जिल्हाधिकारी दीपा मुंडे मॅम यांच्या मार्गदर्शनाखाली 413 मतदान केंद्र आहेत आणि 2 ऑक्झिलरी म्हणजे सहाय्यकारी मतदान केंद्र आहेत। या सर्व या मतदान केंद्रावरती निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्वतयारी करण्यात आलेली आहे। आपल्या तालुक्यामध्ये मतदानाचा टक्केवारी वाढावी याकरिता वेगवेगळ्या माध्यमातून मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आखण्यात आलेले होते। त्यामध्ये रॅलीज असतील, स्पर्धा असतील, रांगोळी असेल किंवा बचत गटांच्या महिला असतील किंवा दिव्यांग असतील, शालेय विद्यार्थी असतील, त्यांच्याकडून त्यांच्या पालकांना देण्यात आलेली शपथ असेल, याबाबत स्वीपच्या पथकाने अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे। तसेच मतदारांना जास्तीत जास्त ॲश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटी देण्यासाठी सर्व मतदान केंद्रावरती योग्य अशा सोयी आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। 85 वर्ष वय त्याचबरोबर जे दिव्यांग आहेत अशा व्यक्तींना ज्यांना मतदान केंद्रावर येऊन मतदान करता येणं शक्य होणार नव्हतं अशा मतदारांसाठी त्यांच्या घरी जाऊन मतदान घेण्याबाबतची मोहीम सुद्धा आपण दिनांक 6 मे 2024 रोजी राबवली। त्या अनुषंगाने 33 मतदारांपैकी 32 मतदारांनी होम वोटिंगद्वारे मतदान केलेलं आहे। अशा प्रकारे परिपूर्ण प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले।